फर्स्ट इयरमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स नावाचा विषय होता. त्याच्यामध्ये एक काहीतरी प्रोजेक्ट करायचं सांगितलं होतं. तर काहीच काहीच कन्स्ट्रेंट्स नव्हते, काहीच इंडिकेशन नव्हतं की नेमकं काय करायचं. तर हे असा एक काहीतरी माझ्यासोबत एक टीममेट होता. तर काहीतरी रॅन्डम आयडिया आला की अशा प्रकारे एक ग्रॅव्हिटेशनल एनर्जी जी आहे त्याला कन्वर्ट करायचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. तर बेसिकली काय आयडिया काय की जे रिन्युएबल एनर्जी प्रोडक्शन आहे ते इन्व्हायरमेंटल कंडिशन्सवर डिपेंड करतं. विंड एनर्जी असेल किंवा आपलं सोलार एनर्जी असेल, ज्या प्रकारे इन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील त्याच्यावर ते प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी विल डिपेंड अपॉन दॅट. तर हाऊ डू वी बिल्ड अ सस्टेनेबल कन्सिस्टंट सोर्स ऑफ एनर्जी. तर बेसिकली सो आयडिया असा होता की जो की एनर्जी असणार आहे रिन्युएबल सोर्सेस पासून जी एनर्जी असेल त्या एनर्जीचा यूज करून एक लार्ज use that energy to raise a large weight to a height, thus converting electrical energy into potential energy. Whenever there is अशा प्रकारे ते हाय ग्रॅव्हिटेशनल एनर्जी पर्यंत त्या वेटला पोहोचवायचं. बेसिकली काइंड ऑफ अ बॅटरी टू स्टोर द एनर्जी फ्रॉम द रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आणि ज्या वेळेस पण डिमांड असेल त्यावेळेस lower that weight and thus converting the potential energy back into electricity. या प्रकारचा एक डंप आयडिया असा होता. तर त्यानंतर काहीतरी कॅल्क्युलेशन्स पण कमी झाली. ए सिक्वल टू टी मायनस डब्ल्यू मध्ये जे शिकलेलो आहे त्या प्रकारचे कॅल्क्युलेशन केलं. काहीतरी नॉनसेन्स टाईप results we calculated, and that's it. That was the project.